Good morning, students. Students, today we are going to learn our storybook lesson, A Triumph of Surgery, Part 1. See, students, बघूया आपण पुढे. आज आपण आपल्या स्टोरीबुक फुटप्रिंट्स विदाउट फ्रेंड या पुस्तकामधून आपल्या सप्लिमेंटरी रीडर या बुकमधून अ ट्रायम्फ ऑफ सर्जरी हा लेसन अभ्यासत आहोत. त्याच्यामध्ये जेम्स हॅरिएट हे स्वतः लेखक आहेत आणि यांनी हा लेसन लिहिलेला आहे. ट्रायम्फ मीन्स व्हॉट स्टुडंट्स? ट्रायम्फ मीन्स विक्ट्री, विजय मिळविणे, विनिंग म्हणतो आपण त्याला. ऑफ सर्जरी म्हणजे काय? एक ज्या ठिकाणी आपल्या शरीरावरती चिकित्सा केली जाते. म्हणजे शरीरावरती म्हणजे काय, कसं, जसं आपल्याला एखादा आजार असला स्किनचा किंवा अजून एखादा दुसरा कोणता आजार असला, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या स्किनशी संबंधित किंवा इतर प्रकारच्या आपल्या आजाराशी संबंधित त्या ठिकाणी आपल्यावरती उपचार केले जातात. त्याला सर्जरी म्हणतात. जसं हॉस्पिटल असतं तसं त्याला सर्जरी पण असतात ना. तर या ठिकाणी ट्रायम्फ ऑफ सर्जरी म्हणजे त्या दवाखान्याची किंवा त्या चिकित्सालयाची व्हिक्ट्री म्हणजे विजय. आता चिकित्सालयाची व्हिक्ट्री म्हणजे विजय म्हणजे कसं, की त्या ठिकाणी नेमकं काय घडलं असेल. जेम्स हॅरिएट या लेखकाने काय सांगितलेलं आहे थोडक्यात आपण बघूया. ट्रिकी, a small dog, is pampered and overfed by his rich mistress, consults a veterinary surgeon. Does he perform an operation? Does the dog recover? आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या लेसनमध्ये ट्रायम्फ ऑफ सर्जरी म्हणजे एका प्राण्यावरती सर्जरी केली गेलेली आहे. म्हणजे त्याच्यावरती उपचार केला गेलेला आहे आणि तो प्राणी कोणता आहे? डॉग, ट्रिकी. त्याचं नाव काय? ट्रिकी. आता तो ट्रिकी नावाचा जो कुत्रा आहे, तर त्याची मालकीन जी आहे, ती मालकीन त्याचं खूप लाड करते, खूप खायला प्यायला देते. आणि अशा खाण्यापिण्यामुळे तो कुत्रा कसा असेल? अगदी खूप लाडावलेला असेल आणि खूप लठ्ठ असा असेल, बरोबर? मग तो त्या कुत्र्यासंदर्भात व्हेटरिनरी म्हणजे काय? अ डॉक्टर ऑफ ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांचा जो डॉक्टर असतो त्याच्याशी ती मालकीन आपल्या कुत्र्यासंदर्भात चर्चा करते, विचारते की हा एवढा जाड झाला आहे, लठ्ठ झाला आहे आणि काहीतरी त्याला आजारसारखं होतो आहे किंवा तो आजारी पडतो आहे, याच्या संदर्भात ती डॉक्टरकडे गेलेली आणि त्याच्यासोबत चर्चा करते, सल्ला घेते की काय करायचं, हा आजारी पडतो आहे. डज ही परफॉर्म ॲन ऑपरेशन? आता तो डॉक्टर जो आहे तो ऑपरेशन करतो का त्या कुत्र्याचं? मग काय करतो नेमकं जर तो आजारी असेल तर? डज द डॉग रिकवर? आणि त्याच्यामुळे जर ऑपरेशन करत असेल तर डॉग हा रिकवर होतो का? त्याची तब्येत बरी होते का? बघा, या ठिकाणी मिस्ट्रेस तुम्हाला दिसते आणि डॉग दिसतोय ट्रिकी, आणि ट्रिकीची मालकीन मिस्ट्रेस त्या ठिकाणी आहे. आणि एका साईडला आपण जर बघितलं, या ठिकाणी तोच डॉग आणि डॉक्टर व्हेटरिनरी, त्याला आपण म्हणतो व्हेटरिनरी सर्जन, डॉक्टर ऑफ ॲनिमल्स, तर तोही आपल्याला दिसतोय. आणि रीड अँड फाइंड आउट. स्टुडंट्स, फर्स्ट ऑफ ऑल जेव्हाही आपण अशा प्रकारच्या लेसनला सुरुवात करतो तर आधी काय करतो आपण अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्या पुस्तकात असतात, त्याच पद्धतीने या ठिकाणी तेच क्वेश्चन्स पुस्तकातले आहेत. रीड अँड फाइंड आउट. व्हाय इज मिसेस पॉम्फ्री वरीड अबाउट ट्रिकी? आता या ठिकाणी त्या मालकींचं नाव काय आहे? कुत्र्याची मालकीन मिस्ट्रेस, तिचं नाव काय आहे? मिसेस पॉम्फ्री. वरीड अबाउट ट्रिकी. ट्रिकी मग कोण आहे? डॉग. मग ट्रिकीच्या संदर्भात ट्रिकीच्या बाबतीत मिसेस पॉम्फ्री म्हणजे ट्रिकी या कुत्र्याची मालकीन ही कशासाठी ती चिंता करते? का चिंता करते ती? काही झालं आहे का त्याला? पुढचा प्रश्न बघा. व्हॉट डज शी डू
टू हेल्प हिम. इज शी वाईज इन दिस. आता या ठिकाणी मग जर त्या कुत्र्याला काही झालं असेल तर मग ती काय करते नेमकं? ती हुशार आहे का या संदर्भात? ती करते का काहीतरी, का ती काहीच करत नाही? कुत्र्याला आपण जशा प्रकारे ती लाड करत आली तशा प्रकारे लाड करत राहते आणि त्याला खाऊ घालत असते. हू डज आय रेफर टू इन दिस स्टोरी. या स्टोरीमध्ये आय हा पर्सनल प्रोनाऊन कोणासाठी वापरलेला आहे? आपल्याला या तिघी प्रश्नांचं उत्तर शोधायचं आहे. पहिल्या प्रश्नाचं काय उत्तर शोधायचं आहे? मिसेस पंफ्री ही ट्रिकीची का काळजी करते, एवढी का चिंता करते? दुसरा प्रश्न काय आहे? ती ट्रिकीला मदत करते का काही बरं होण्यासाठी किंवा काही झालं असेल तर? आणि ती काळजी घेते का ट्रिकीची अशा प्रकारची की त्याला काही झालं असेल तर आपण काहीतरी त्याला उपचार करूया, अशा प्रकारची काही काळजी घेते का ती? आणि या लेसनमध्ये आय म्हणजे मी कोणासाठी वापरलेला आहे या स्टोरीमध्ये ते आपण बघूया. तर बघूया स्टुडंट्स. आता मी या ठिकाणी लाईन बाय लाईन वाचतो आणि तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका. डिफिकल्ट वर्ड्सचे मिनिंग तुम्ही लक्षात घ्या आणि ही स्टोरी तुम्ही पूर्ण थीम लक्षात घ्या. म्हणजे या स्टोरीमध्ये 3 कॅरेक्टर्स महत्त्वाचे कोण आहेत आधी? ट्रिकी अ डॉग, मिसेस पॉम्फ्री त्या डॉगची मालकीन, अँड आय म्हणजे आता कोण? तर लेखक त्याला आपण म्हणूया. या ठिकाणी आय कोणा संदर्भात वापरलेला आहे? लेखक संदर्भात. लेखक कोण आहे? जेम्स हॅरियट. ओके. सो सी, I was really worried about Tricky this time. I had pulled up my car when I saw him in the street with his mistress and I was shocked at his appearance. मग काय झालं? लेखक काय म्हणतोय की मी आता ट्रिकीला पाहिलं ह्यावेळेस, ज्यावेळेस मी कारने जात होतो त्यावेळेस तो तिच्या मालकींसोबत होता आणि त्याच्या मालकींसोबत जात असताना मी ट्रिकीला पाहिलं, कुत्र्याला पाहिलं आणि माझी कार बाजूला घेतली आणि मी बघून त्या कुत्र्याला बघून मला शॉकच लागला. म्हणजे मी आश्चर्यचकित झालो. मी बघितलं, अरे बापरे, हा ट्रिकी असं कसं काय दिसतोय? ही हॅड बिकम ह्यूजली फॅट लाईक अ ब्लॉटेड सॉसेज with a leg at each corner. His eyes, bloodshot and rheumy, stared straight ahead and his tongue lolled from his jaws. मग काय झालं? कसा दिसत होता तो? खूप जाड आणि त्याचे ब्लोटेड सॉसेज मीन्स काय? फाईनली मिन्स्ड मीट म्हणजे आपल्या शरीरात जी मांस असतं ना, ते मांस खूप चढलेलं असतं. मग ते असे चढलेलं मांस कशात दिसतं आपल्याला जास्त प्रकारे? ज्यावेळेस आपले थाईज असतात किंवा आपले काफ असतात ना ना आपले ट्रायसेप बायसेप असतात, त्याच्यामध्ये आपल्या वाटतं की अरे मी जाड झालो असं जास्त. आपले त्याच पद्धतीने त्याचे पाय, चारही पायांच्या कॉर्नरवरती बघितलं तर अशा प्रकारे लठ्ठपणा, असे तो लठ्ठ झालेला असं जास्त दिसत होतं. त्याचे डोळेमध्ये अशी लालसरपणा आणि त्याच्या नाकातून ऱ्ह्युमी मीन्स वॉट? वॉटरी डिस्चार्ज फ्रॉम नोज ऑर आईज. म्हणजे डोळ्यातून किंवा नाकातून जो पाणी आपल्याला गळत असतं त्याला ऱ्ह्युमी म्हणतात. त्याच्या डोळ्यातून पाणी आणि नाकातून पाणी गळत होतं आणि काय तो असं एकदम टक लावून बघत होता समोरच आणि त्याची जीभ ही अशी खाली लटकत होती. बघा या ठिकाणी तुम्ही चित्रात बघत असाल तो कशा प्रकारे दिसत असेल तर हे बघून लेखक हा आश्चर्यचकित झाला की ट्रिकी हा कसा दिसतोय, किती जाड झाला, किती त्याला सगळ्या गोष्टी अशा प्रकारे त्याने ऑब्झर्व केल्या. कोणी? लेखकने. मग काय झालं पुढे बघा. मिसेस पॉम्फ्री हॅस्टन टू एक्सप्लेन ही वॉज सो लिसलेस मिस्टर हॅरिएट. आता मिसेस पॉम्फ्रीने मिस्टर हॅरिएटला म्हणजे कोणाला? लेखकाला सांगितलं. मिस्टर हॅरिएट कोण आहे या ठिकाणी? जेम्स हॅरिएट म्हणजे तर लेखकाला सांगितलं. तर लेखक कोण आहे या ठिकाणी? जेम्स हॅरिएट. काय सांगितलं की तो लिस्टलेस झाला आहे. लिस्टलेस म्हणजे काय? हॅविंग नो एनर्जी, म्हणजे त्याच्यात आता
शक्ती राहिली नाही, तो लिस्टलेस झाला आहे. ही सीम्स टू हॅव नो एनर्जी, त्याच्यात कुठल्याही प्रकारची एनर्जी राहिली नाही आहे. कोणात? ट्रिकीमध्ये. ही थॉट ही मस्ट बी सफरिंग फ्रॉम मॉल न्यूट्रिशन, सो आय हॅव बीन गिविंग हिम सम लिटल एक्स्ट्राज बिटवीन मील्स टू बिल्ड हिम अप, सम माल्ट अँड कोल्ड लिव्हर ऑइल अँड अ बोल ऑफ हॉर्लिक्स ॲट नाईट टू मेक हिम स्लीप, नथिंग मच रिअली. मग आता त्या ठिकाणी मिसेस पॉम्फ्री ट्रिकी हे फिरत असताना लेखकाने त्यांना पाहिलं. लेखकाने कार बाजूला घेतली, बघितलं की ट्रिकी खूप जाड झालेला आहे. मग मिसेस पॉम्फ्री त्यांना म्हणाली की त्याच्यात एनर्जी नाही आहे आता. म्हणजे आता बघा, तो जाड झाला आहे बघा. आता तुम्हाला असं वाटत असेल की जाड झालेले व्यक्ती हे खूप काही एनर्जी त्यांच्यात असते, असं नाही. उलट जे बारीक असतात, पीठदार शरीर असतात, त्यांच्यामध्ये ताकद असते, त्यांच्यामध्ये शक्ती असते, ते एनर्जी असते, खूप चांगल्या प्रकारे ॲक्टिवली काम करू शकतात. पण ते जाड झालेले व्यक्ती करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी प्राणींचेही तसंच आहे. तो प्राणी लिस्टलेस झाला आहे, म्हणजे त्याच्यात एनर्जी नाही आहे, असं मिसेस पॉम्फ्री कोणाला म्हणते? हेरेटला म्हणते. आणि काय म्हणते की तो माल न्यूट्रिशन, म्हणजे त्याला जास्त खाऊ घालल्यामुळे अशा प्रकारचं तो त्याच्यात एनर्जी राहिली नसेल असं ती म्हणते. कोणाला? असं लेखक तिला म्हणतोय, मिसेस पॉम्फ्रीला. काय? की तो माल न्यूट्रिशन म्हणजे माल न्यूट्रिशन म्हणजे काय? तर दोन प्रकारे अर्थ होतात माल न्यूट्रिशनचे. एक कुपोषित त्याला आपण म्हणतो. कुपोषित म्हणजे काय? ज्याला कोणाला खायला मिळत नाही अशा प्रकारचं. आणि ज्याला जास्त प्रकारे खायला देतं आणि जास्त खायला दिल्यानंतर तो कमजोर होतो, वीक होतो, तर अशा प्रकारे माल न्यूट्रिशनचा त्याचा अर्थ होतो. मग पिंपरी काय म्हणते की तो माल न्यूट्रिशनमध्ये सफर करत असेल म्हणजे त्याला जास्त खायला दिलं असल्या कारणाने तो अशा प्रकारे झाला असेल असं पिंपरीला वाटते. म्हणून तिने हेरेटला सांगितलं की त्याच्यात एनर्जी नाही आहे. आणि अजून काय सांगते ती की मी त्याला काय काय देत आली? मील्सच्या दरम्यान मी म्हणजे सकाळचं जेवण, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्या दरम्यान मी त्याला काय खायला देते? अजून भरपूर अशा प्रकारच्या वस्तू खायला देते. माल्ट म्हणजे काय? जशा प्रकारे आपण कॉर्न वगैरे, पॉपकॉर्न वगैरे असे असतात ना, त्यांना माल्ट म्हणतात. कॉड लिव्हर ऑइल मीन्स व्हॉट? कॉड नावाचा मासा असतो, त्या माशामधून तो ऑइल निघतं ना, ते ऑइल त्याला देते मी खायला. अँड बोल ऑफ हॉर्लिक्स, आणि काय देते? हॉर्लिक माहिती आहे ना, बोर्नविटा, हॉर्लिक अशा प्रकारचे त्याला मी हॉर्लिक्स देते खायला, प्यायला. का? फक्त तो रात्री चांगल्या प्रकारे झोपायला पाहिजे आणि त्याच्यात एनर्जी यायला पाहिजे. अजून काही जास्त मी देत नाही. म्हणजे बघा, एवढं खायला देऊनसुद्धा अजून काय म्हणते? नथिंग मच रिअली, म्हणजे मी खूप काही जास्त खायला देत नाही. म्हणजे एवढं खायला देऊनसुद्धा इथं माणसांना खायला भेटत नाही, तिथं कुत्र्याला खायला देते ती. आणि अजून काय म्हणते की नथिंग मच रिअली, मी खूप काही जास्त देत नाही त्याला खायला. अशा प्रकारे तिने हेरेटला सांगितलं की त्याच्यात एनर्जी राहिली नाही आहे आणि मी त्याला अशा प्रकारचं खायला देते. अँड डिड यू कट डाऊन द स्वीट थिंग्स आय टोल्ड यू? मग आता हेरेट काय विचारतोय? सांगतोय तिला की तू त्याला ज्या गोड वस्तू आवडायच्या खायला त्या तू देणं बंद केलं का ट्रिकीला? मग पुढे काय म्हणते बघ. आय डीड फॉर अ बीट, मी केलं ते थोडं काही दिवसांसाठी. बट ही सीम्स टू बी सो वीक आय हॅड टू रिलेंट. आणि काय मग मी त्याला थोडे दिवस केलं हे, त्याला जे गोड आवडायचं ना ते गोड खायला देणं मी बंद केलं. परंतु मला दिसलं की अरे तो पुन्हा कमजोर झाला, त्याच्यात शक्ती नाही राहिली, ताकद नाही राहिली. आणि असं जर मी केलं तर म्हणजे मी त्याचं लाड पण करायचं आणि आता मी त्याच्याकडनं सगळ्या गोष्टी हिसकावून घ्यायच्या, म्हणजे त्याला खायला काहीच द्यायचं नाही. तर हे खूप कडक धोरण होईल ना त्याच्यासाठी. रिलेंट म्हणजे काय? खूप कडकपणे वागणे. ही डज लव क्रीम केक्स अँड चॉकलेट, सो आय कांट बिअर टू रिफ्यूज हिम. काय म्हणते मिसेस पॉम्फ्री की त्याला चॉकलेट आवडतात, क्रीम केक्स आवडतात, आणि मी हे कसं काय त्याला नको देऊ खायला? त्याला जर हे आवडतं तर काही दिवस मी केलं, त्याला जे गोड वस्तू आवडायच्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यावेळेस तशा पद्धतीने मी त्या देणं बंद केलं. पण मला थोडंसं वाटलं की नाही मी हे अन्याय करते त्याच्यावरती, म्हणून मी ते त्याला पुन्हा द्यायला सुरुवात केली. कारण की त्याला काय आवडतं
cakes and chocolates. बघा पुढे काय होतं मग. आय लुक डाऊन अगेन ॲट द लिटिल डॉग. मग लेखकाने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. कोणाकडे? लिटिल डॉगकडे. दॅट वॉज द ट्रबल, ट्रिकीज ओनली फॉल्ट वॉज ग्रीड. आणि हे सगळं कशामुळे झालं आहे? तो लिस्टलेस का झाला आहे? त्याला एनर्जी का नाही आहे? तर लेखक काय म्हणतो आहे की हा खादाड आहे, ग्रीड आहे. म्हणजे त्याला फक्त खायला आवडतं आणि खाऊन खाऊन तो अशा प्रकारचा जाड झाला आहे, म्हणून त्याच्यात एनर्जी राहिलेली नाही आहे. ही हॅड नेव्हर बीन नोन टू रिफ्यूज फूड. ही वूड टॅकल अ मील ॲट एनी अवर ऑफ द डे ऑर नाईट. अँड आय वॉन्डर्ड अबाउट ऑल द थिंग्स मिसेस पॉम्फ्री हॅडंट मेन्शन. आणि मी बघितलं सगळ्या गोष्टी की तो जाड झालेला आहे म्हणून त्याच्यात एनर्जी नाही आहे, आणि त्याला केव्हाही खायला द्या, तो आदाशी आहे, खादाड आहे, म्हणून तो रात्रंदिवस त्याला केव्हाही दिलं तर तो कोणत्याही तासाला, कोणत्याही मिनटाला दिलं त्याला तो खातो. आणि मी या सगळ्या गोष्टी पाहिल्या, आणि याच्या संदर्भात मिसेस पॉम्फ्रीने मात्र मला काही सांगितलं नाही. आर यू गिविंग हिम प्लेंटी ऑफ एक्झरसाइज. मग आता लेखकने, हॅरिएटने कोणाला विचारलं? मिसेस पॉम्फ्रीला विचारलं की त्याला तुम्ही व्यायाम करायला नेता का? भरपूर एक्झरसाइज करता का त्याची? बघा या ठिकाणी डॉक्टर आहे त्या फोटोमध्ये, चित्रामध्ये, आणि डॉक्टर म्हणजे हॅरिएट आहे. हॅरिएट कोण आहे? जेम्स हॅरिएट, लेखक. तो एक काय आहे? वेटरिनरी आहे, सर्जन आहे, प्राण्यांचा डॉक्टर आहे. आणि तो मिसेस पॉम्फ्रीला सांगतोय कुत्र्याच्या बाबतीत की तुम्ही त्याला नेता का कुठं एक्सरसाइजला? वेल, ही हॅज हिज लिटिल वॉक्स विथ मी ॲज यू कॅन सी, बट हॉकिंग द गार्डनर हॅज बीन डाऊन विथ लुम्बॅगो, सो देअर हॅज बीन नो रिंग थ्रोविंग लेटली. आता काय म्हणते ती? हो, मी त्याला माझ्यासोबत वॉकिंगला नेते, फिरायला नेते, परंतु काय झालं नेमकं? हॉडकिन नावाचा जो आमचा गार्डनर आहे, जो आमचं गार्डनिंग करतो, जो सांभाळतो, याला कुत्र्यालाही खेळवतो, एक्सरसाइज करवतो, तो सध्या आजारी आहे. लुम्बॅगो. काय झालं आहे त्याला? मस्क्युलर पेन इन लोअर बॅक. म्हणजे पाठ असते ना आपल्या, पाठीचा खालचा भाग जो आहे त्या ठिकाणी त्याला पेन होतं आहे, त्याला दुखतं आहे, त्याला त्रास होतो आहे, म्हणून तो आता सध्या येत नाही आहे. आणि नाहीतर तो आता काय कशाने खेळवायचा त्याला? रिंग थ्रोविंग. म्हणजे अशा प्रकारची रिंग इकडच्या तिकडं फेकायचा आणि ती त्या ट्रिकीला उचलून आणायला लावायचा किंवा त्याच्यातून उडी मारायला लावायचा. अशा प्रकारची एक्सरसाइज तो हॉडकिन नावाचा गार्डनर करायचा. परंतु आता त्याला त्रास होतो आहे. कोणाला? हॉडकिनला. पाठीत दुखतं आहे त्याच्या, म्हणून तो आता सध्या काही येत नाही आहे. म्हणून त्याची एक्सरसाइज फक्त एवढीच होते, ती म्हणजे काय? तो फक्त माझ्यासोबत फिरायला येतो आहे. मग काय झालं पुढे बघा. आय ट्राईड टू साऊंड सेव्हर. नाव आय रिअली मीन धिस. इफ यू डोंट कट हिज फूड राईट डाऊन अँड गिव्ह हिम मोर एक्सरसाइज, ही इज गोइंग टू बी रिअली इल. काय म्हटले लेखक? मग जेम्स हॅरिएट काय म्हटले? हॅरिएट पॉम्फ्रीला की मला या सगळ्या गोष्टीचा रागच आला, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळेच त्याला एक्सरसाइज मिळत नाही आहे, त्याला एवढं खायला मिळतं आहे, तो एक्सरसाइज करत नाही आहे, त्याला तुम्ही घेऊन जात नाही आहे, आणि या सगळ्यांमुळे तो काय झालेला आहे? लठ्ठ झालेला आहे, त्याच्यात एनर्जी राहिलेली नाही आहे. मग तो काय म्हणतो आहे की जर तुम्ही, मिसेस पॉम्फ्रीला म्हटलं, जर तुम्ही याचं जेवण कमी केलं नाही आणि त्याला एक्सरसाइज दिली नाही, व्यायाम करायला दिलं नाही, तर तो खरोखर आता आजारी पडेल. कोण? ट्रिकी. यू मस्ट हार्डन युअर हार्ट अँड कीप हिम ऑन अ व्हेरी स्ट्रिक्ट डाएट. काय म्हणतो तो मिसेस पॉम्फ्रीला की तुम्ही तुमचं हृदयावर थोडंसं तुम्ही कडक व्हा, कठोर व्हा. तुम्ही ट्रिकीचं लाड करू नका. तुम्हाला मी तेव्हा सांगितलं की त्याला गोड वस्तू द्यायचं, खायला बंद करा. तर तुम्ही बंद केल्या थोड्या दिवशी आणि लगेच तुम्ही सुरू केलं, कारण की तुम्ही त्याच्यावरती खूप प्रेम करतात. आणि जर तुम्ही अशा प्रकारे प्रेमच करत राहिलात आणि तुम्ही स्वतः कठोर नाही झालात आणि त्याचं जेवायला तुम्ही त्याला कमी दिलं नाही आणि त्याला एक्सरसाइज करू दिली नाही, तर तो खरोखर आजारी पडेल. म्हणून तुम्ही आधी कठोर व्हा, तुमच्या हृदयाला तुम्ही कठोर करा, स्ट्रिक्ट व्हा तुम्ही.
त्याच्या खाण्यापिण्यासंदर्भात. मिसेस पॉम्फ्री रंग हर हँड्स. आता मिसेस पॉम्फ्रीने अशा प्रकारचे हात केले. ओ आय विल मिस्टर हॅरिएट, आय एम शुअर यू आर राईट, बट इट इज सो डिफिकल्ट, सो व्हेरी डिफिकल्ट. मग मिसेस पॉम्फ्री काय म्हणते, हो मिस्टर हॅरिएट, मी करेन हे, त्याचं जेवण मी कमी करेन. तुम्ही बरोबर म्हणतायत की तो आजारी पडेल, पण असं करणं माझ्यासाठी खूप कठीण आहे, खूपच कठीण आहे. शी सेट ऑफ हेड डाऊन अलॉंग द रोड ॲज इफ डिटरमाइंड टू पुट द न्यू रेजिम इन टू प्रॅक्टिस इमिडिएटली. आणि ती काय असं म्हणून पुढे गेली आपल्या ट्रिकीसोबत, जसं काही ती आताच जाऊन मिस्टर हेरिएटने जे सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करते. रेजिम मीन्स प्रिस्क्राईब कोर्स ऑफ एक्सरसाइज अँड डाएट. म्हणजे अशा प्रकारे ती सांगून गेली की जसं काही ती आत्ताच त्याच्यावरती ट्रीटमेंट करते, आत्ताच त्याचं खाणं पिणं बंद करते आणि त्याला एक्सरसाइज करायला नेते, अशा प्रकारे सांगून ती निघून गेली. बघा पुढे काय होतं. आय वॉच्ड देअर प्रोग्रेस विथ ग्रोईंग कन्सर्न. लेखकाने बघितलं ते जाताना ते काय विचार करत असतील, ती काय विचार करत असेल. ट्रिकी वॉज टॉटरिंग अलॉंग इन हिज लिटिल ट्वीड कोट. ही हॅड अ होल वॉर्डरोब ऑफ दीज कोट्स फॉर द कोल्ड वेदर अँड अ रेन कोट फॉर द वेट डेज. तर ट्रिकीने काय घातलेलं होतं, ट्वीड कोट, लिटिल ट्वीड कोट, एक छोटासा कोट असतो, अशा प्रकारे कोट घातला होता त्याने. आणि तो चालताना त्याला व्यवस्थित चालता पण येत नव्हतं. टॉटरिंग का चालता येत नव्हतं, कारण की तो लठ्ठ झालेला होता आणि त्याच्यात एनर्जीच राहिली नव्हती. आणि लेखकाने हे बघितलं. आणि ट्रिकीकडे किती कोट्स आहेत, होल वॉर्डरोब, म्हणजे पूर्ण कपाट भरून कोट्स आहेत. बघा या ठिकाणी आपल्याला कोट मिळत नाही घालायला, आणि कुत्र्यासाठी किती कोट्स आहेत. म्हणजे हिवाळ्यासाठी वेगळे कोट, पावसाळ्यासाठी वेगळे कोट. ही स्ट्रगल्ड ऑन ड्रुपिंग इन हिज हार्नेस. I thought it wouldn't be long before I heard from Mrs. Pumphrey. आणि ही स्ट्रगल्ड ऑन, त्याला चालायलाही त्रास होत होता. ड्रुपिंग इन हिज हार्नेस म्हणजे तो पाय अडखडत असं चालत होता. आय थॉट इट वुडंट बी लॉंग बिफोर आय हर्ड फ्रॉम मिसेस पिंपरी. आणि मी मिसेस पिंपरीकडनं ऐकलं ना की तिने असं सांगितलं की त्याच्यात एनर्जी नाही आहे, तर मलाही वाटलं ते काय, मलाही वाटलं की मी हे बघितल्याबरोबरच पिंपरीने सांगायच्या आधीच मी बघून घेतलं होतं की ट्रिकी कसा झालेला आहे असं. द एक्सपेक्टेड कॉल केम विदिन अ फ्यू डेज. आणि मला वाटलंच होतं, लेखक काय म्हणतोय की मला वाटलंच होतं की मिसेस पिंपरी मला कॉल करेल. मिसेस पिंपरी वॉज डिस्ट्रॉट. डिस्ट्रॉट मीन्स वॉट, एक्स्ट्रीमली वरीड. आता मिसेस पिंपरी एक्स्ट्रीमली वरीड झाले, चिंता ती व्यक्त करायला लागली. कोणाच्या बाबतीत, ट्रिकीच्या बाबतीत. ट्रिकी वूड ईट नथिंग. आता ट्रिकीने खाणंच बंद करून दिलं, काहीच खात नव्हता. आणि बघा लेखकाने सांगितलंच, जेम्स हॅरिएटने सांगितलंच पिंपरीला काय, की तो आजारी पडेल. आणि आता बघा खरोखरच तसंच झालं. रिफ्युज्ड इवन हिज फेवरेट डिशेस अँड बिसाइड्स ही हॅड बाउट्स ऑफ वॉमिटिंग. आणि त्याने खाणं बंद केलं ट्रिकीने. त्याला जे आवडणाऱ्या डिशेस होत्या त्या पण त्याने खायला बंद केले, ते नकारले त्याने की नाही मला नाही खायचं. आणि त्याला वॉमिटिंग पण सुरू झाली, थोडे ते वॉमिट करायला लागला. कोण, ट्रिकी. ही स्पेंड ऑल हिज टाईम लाईंग ऑन अ रग. आणि काय झालं मग, तो कुठं त्याच्या बिछाण्यावरतीच, तो बेडवरतीच तो पडू लागला. डिडंट वॉन्ट टू गो फॉर वॉक्स. आणि त्याला कुठं बाहेर फिरायला न्यायलाही तो येऊ नाही लागला. तो कुठंच त्याला जायची इच्छा नाही झाली. डिडंट वॉन्ट टू डू एनिथिंग. आणि त्याला काय करावं असं काहीच वाटत नव्हतं. इतका तो लेथार्जी आणि लेझी झाला आणि आजारी पडल्यासारखा तो वाटू लागला. असं सगळी चिंता कोणाला वाटली आता, मिसेस पम्फ्रीला. आय हॅड मेड माय प्लॅन्स इन ॲडव्हान्स. आता लेखक काय म्हणतोय की मी माझे सगळे प्लॅन ॲडव्हान्समध्ये करून ठेवले होते. ते कसले प्लॅन केले होते लेखकाने, जर ट्रिकीला काही ट्रीटमेंट द्यावी लागली त्याच्या या अशा प्रकारे आजारपणावर, तर
त्या संदर्भात लेखक म्हणजे जेम्स हेरिएट हा वेटरनरी आहे, सर्जन आहे. तर त्याने आधीच सगळं प्लॅनिंग करून ठेवलं होतं की ट्रिकी जर आजारी पडला तर त्याला मी अशा अशा प्रकारची ट्रीटमेंट देईल. तर कशा प्रकारची ट्रीटमेंट त्याने कोणते प्लॅन करून ठेवले होते आधीच. मग द ओनली वे वॉज टू गेट ट्रिकी आउट ऑफ द हाऊस फॉर अ पिरियड. आणि त्यासाठी त्याने आधीच काय केलं होतं मग की जर ट्रिकीला त्याच्या आजारातून व्यवस्थित करून घ्यायचं असेल त्याला, तर त्याला जास्त वेळ घराच्या बाहेर ठेवणं, घराच्या बाहेर नेणं. आय सजेस्टेड दॅट ही बी हॉस्पिटलाइज्ड फॉर अबाउट अ फोर्टनाईट टू बी केप्ट अंडर ऑब्झर्वेशन. आणि मी पुम्फ्रीला सांगितलं, मिसेस पुम्फ्रीला सांगितलं की ट्रिकीला फोर्टनाईट म्हणजे 15 दिवसपर्यंत त्याला हॉस्पिटलाइज्ड करा, म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. आणि ते पण कुठं, जे हॉस्पिटल आहे माझं त्या ठिकाणी, मी त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करेल, त्याला बघेन, त्याची काळजी घेईन, त्याच्यावरती ट्रीटमेंट करेल. त्याला 15 दिवस तुम्ही त्याला ॲडमिट करा. पुढे काय होतं, द पुअर लेडी ऑलमोस्ट स्वून. शी वॉज शुअर ही वूड पाईन अँड डाय इफ ही डिड नॉट सी हर एव्हरी डे. आता पुअर लेडी ऑलमोस्ट स्वून, आता ती मिसेस पुम्फ्री ही स्वून झाली, जी चिंता करू लागली. आणि तिने सांगितलं की जर मी त्याला ॲडमिट केलं तर तो माझ्याशिवाय राहू शकणार नाही, कारण की मी त्याला दररोज पाहिजे, दररोज मी त्याच्यासमोर पाहिजे. आणि मी जर त्याला दिसले नाही तर तो पॅनिक होईल, दुःखी होईल. बट आय टूक अ फर्म लाईन. ट्रिकी वॉज व्हेरी इल and this was the only way to save him. In fact, I thought it best to take him without delay, and followed by Mrs. Pumphrey Wellings, I marched out to the car carrying the little dog wrapped in a blanket. मग काय झालं, मिसेस पिंपरीला मी सांगितलं की तुम्ही चिंता करू नका. जर तुम्ही अशा प्रकारे चिंता कराल की तो माझ्याशिवाय राहू शकणार नाही तर तो खरोखरच खूपच आजारी पडेल. म्हणून त्याला जर वाचवायचं असेल तर हाच उपाय आहे, त्याला घराबाहेर ठेवणं, म्हणजे त्याला 15 दिवस ॲडमिट ठेवा, हॉस्पिटलाइज करा. मी त्याला ट्रीटमेंट देईल आणि कोणत्याच प्रकारे त्याला त्रास होऊ देणार नाही, त्याला लवकरात लवकर बरं करेन. आणि जर तुम्ही उशीर केला तर तो आजारी पडेल. आणि मिसेस पिंपरी ही रडायला लागली, वेलिंग. आणि लेखकाने काय केलं, मग लेखकाने त्याची कार आणली. कारमध्ये त्याला डॉगला एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्याने तो कारमध्ये तो बसला, घेऊन जायला. कुठं, दवाखान्यात घेऊन जायला. पुढे काय होतं बघा, द एंटायर स्टाफ वॉज राउज्ड अँड मेड्स रस्ट इन अँड आउट ब्रिंगिंग हिज डे बेड, हिज नाईट बेड, फेवरेट कुशन्स, टॉईज अँड रबर रिंग्स, ब्रेकफास्ट बॉल, लंच बॉल, सुपर बॉल. बघा, मग त्या घरात त्या कुत्र्यासाठी काम करणारे आणि पूर्ण जे घरात काम करणारा जो स्टाफ होता, नोकर होते, ते नोकर सगळे उभे राहिले, पळायला लागले इकडं तिकडं. आणि ते नोकरांनी त्याच्यासोबत, म्हणजे ट्रिकीला दवाखान्यात नेत आहे 15 दिवसासाठी, तो त्याच्यासाठी काय काय आणायला सुरुवात केली की जणू आपल्या ट्रिकीसोबत ह्या कारमध्ये सगळ्या गोष्टी टाकून देऊ. हिज डे बेड, त्याला दिवशी झोपायला लागतं ते बिछाना, त्याचं बेड, रात्रीचं बेड, त्याचे झोपायचे त्याला लागतात त्या कुशन्स, म्हणजे उशी म्हणतो ना आपण त्याला, कुशन्स. त्याला लागणारे खेळणे, रबर रिंग्स, ब्रेकफास्ट बॉल म्हणजे वाट्या, नाश्ता करण्यासाठी, जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठीच्या अशा सगळ्या वाट्या वगैरे ते आणायला ते पळायला लागले. कोण, नोकर इकडं तिकडं. रिअलायझिंग दॅट माय कार वूड नेवर होल्ड ऑल द स्टफ, आय स्टार्टेड टू ड्राईव्ह अवे. आणि लेखकाने हे बघितलं की एवढं सगळं सामान मी कुठं घेऊन जाऊ, माझ्या कारमध्ये मावणार नाही. तर लेखकाने ते सामान घ्यायच्या आधीच तो कार चालवायला लागला. As I moved off, Mrs. Pomfrey, with a despairing cry, threw an armful of the little coats through the window.
आणि जसंही मी त्या ठिकाणी कार घेऊन निघालो तर मिसेस पुंफ्रीने काय बघितलं, काय केलं, ती अगदी निराश झालेली होती, ती रडायला लागली होती आणि तिच्याजवळ असलेलं जे कोट होतं कोणासाठीचा, ट्रिकीसाठीचं, तो कोट तिने माझ्या कारच्या खिडकीतून पटकन फेकलं, कारण की मी कार तिथून हलवलीच होती. आय लुक्ड इन द मिरर बिफोर आय टर्न द कॉर्नर ऑफ द ड्राईव्ह, एव्हरीबडी वॉज इन टीयर्स. आणि त्या ठिकाणी काम करणारे जे नोकर होते ते आणि मिसेस पम्फ्री हे यांना मी बघितलं गाडीच्या माझ्या कारच्या आरशातून, तर ते सगळे रडत होते. आउट ऑन द रोड I glanced down at the pathetic little animal gasping on the seat by my side. आणि रोडवरती मग जाताना मी कारमध्ये मी बघितलं त्या ट्रिकीकडे. तो ट्रिकी घास्पिंग करत होता, त्याला व्यवस्थित श्वास पण घेता येत नव्हतं आणि मी त्याला बघितलं. आय पॅटेड द हेड अँड ट्रिकी मेड अ ब्रेव एफर्ट टू वॅग हिज टेल. मी आता मग त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला ट्रिकीच्या आणि मगच त्याने त्याची शेपूट हलवायला सुरुवात केली. पुअर ओल्ड लॅड, आय सेड, यू हॅवंट अ किक इन यू, बट आय थिंक आय नो अ क्युअर फॉर यू. मी काय म्हटलं त्याला त्याच्या डोक्यावर हात फिरून की तुझ्यात बिलकुल पण एनर्जी नाही आहे, मला माहिती आहे ट्रिकी, परंतु मी तुला नक्कीच बरं करेन, लवकर तुझ्यावरती उपचार केले. अशा प्रकारे पार्ट 1मध्ये आपण इथपर्यंत बघितलं विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचे आहे जे आपण सुरुवातीला बघितलं. थँक्यू.